काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची 1 मार्चला मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या तयारीसाठी काँग्रेसने ठिकठिकाणी राहुल गांधींचे बॅनर लावलेत। मी येतोय संवाद साधण्यासाठी अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावल्याचं बघायला मिळत आहे। किसान सभा लॉंग मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। राज्यभरातील शेतकरी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत, तर किसान सभेचे प्रमुख नेते यानंतर भूमिगत झालेत। नाशिक ते मुंबई दरम्यान हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची या ठिकाणी महत्त्वाची बैठक पार पडत आहे। या बैठकीला या ठिकाणी सुरुवात झाली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार यांनी तयारी या ठिकाणी सुरू केली असून आज या बैठकीत काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे। युतीनंतर सर्वाधिक टीका आणि प्रश्न शिवसेनेवर करण्यात आले आणि त्या सर्वांची उत्तरं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून दिलंय। महाराष्ट्राच्या हितासाठी नवी जुळवाजुळव केल्याचं उद्धव ठाकरेंनी यामध्ये म्हटलंय। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतल्या धाऊर गावात सिलेंडरचा स्फोट होऊन या ठिकाणी 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। या स्फोटात 2 मुलांसह पती पत्नीचा मृत्यू झालाय, तर मुरलीधर चौधरी, कविता चौधरी, तुषार चौधरी आणि नयन चौधरी अशी मृतांची नावं आहेत। महाआघाडीच्या प्रचार सभांना आजपासून सुरुवात होणार आहे। आज नांदेडमध्ये ही संयुक्त सभा घेतली जाईल, तर यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षांचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। नाशिक महापालिकेच्या महासभेपूर्वी नगरसेवकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध केलाय। सभागृहाबाहेर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही या ठिकाणी देण्यात आल्या। नागपूरच्या नरेंद्रनगर भागात रेडिसन ब्रिजजवळ या ठिकाणी एका बसला अपघात झालाय। ब्रेक फेल झाल्यानंतर चालकानं प्रसंगावधान दाखवत रोडच्या बाजूला असलेल्या झाडाला आणि गेटला ही बस ठोकली। या अपघातात बसमधील 5 प्रवासी जखमी झाल्याचं कळतंय। निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए अर्थात महागाई भत्ता या ठिकाणी यामध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवण्यात आला आहे, त्यामुळे सरकारी बाबूंना आता 9% ऐवजी 12% महागाई भत्ता मिळणार आहे। 1 जानेवारीपासून हा लाभ त्यांना मिळणार आहे। रेल्वे भरती मंडळानं 1,30,000 रिक्त पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात काढली। ही जाहिरात 23 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये प्रकाशित होणार आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तपासाला गती नसल्यानं आज कोल्हापूरमध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला। यामध्ये सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात असलेल्या सद्गुरू टेक्सटाईल साडी सेंटर आणि तिरुपती प्लंबिंगच्या दुकानांना अचानक आग लागल्यानं दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले। यामध्ये दोन्ही दुकानांचं लाखोंचं नुकसान झालंय। अहमदनगरमध्ये पंढरीनाथ महाराजांकडे असलेल्या जखमी हत्तीवर या ठिकाणी उपचार न केल्यानं वन्यप्रेमींनी थेट मनेका गांधींकडेच या ठिकाणी तक्रार केली। या जखमी हत्तीचा व्हिडिओ वन्यप्रेमींनी थेट मनेका गांधींना पाठवला आहे। नाशिकच्या पाथर्डी गावानजीक असलेल्या पांडरनगरीमध्ये 19 वर्षीय तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आली आहे। रितेश पाईकराव असं या तरुणाचं नाव आहे, मात्र हत्या कोणी केली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचे बेस्टचे बस पास परीक्षा काळात घरापासून नियोजित परीक्षा केंद्रापर्यंत वैध असणार आहेत। यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नव्यानं तिकीट घेण्याची गरज नसल्याचं बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील T2 टर्मिनल देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा ठरलाय। EPS वर्ल्ड हा या क्षेत्रातील पुरस्कार या विमानतळाला मिळाला आहे। 100 वर्ष जुन्या म्हाडाच्या अखत्यारीत असलेल्या इमारती रहिवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय। गेल्या 4 दशकांमध्ये जर्जर झालेल्या इमारतींच्या दुर्घटनांमुळे तब्बल 854 रहिवाशांचा मृत्यू झाला असून 1183 रहिवासी जखमी झाल्याचं कळतंय। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईचा जोर वाढवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता स्थानिक पोलिसांची देखील मदत घेण्याचा निर्णय घेतलाय। बघूयात पुढची बातमी। तंबाखूच्या अधीन गेलेल्यांसाठी बेस्टच्या वैद्यकीय विभागानं एक अनोखा उपाय काढलाय। तंबाखूप्रमाणे दिसणारा मॅजिक मिक्स नावाचा पदार्थ या ठिकाणी तयार केला असून याच्या वापरानं बेस्टमधील तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना तंबाखूच्या विळख्यातून सोडवण्यात आलाय। बंगळुरूच्या येलहांका एअरबेसवर आजपासून एरो इंडिया 2019चं आयोजन करण्यात आले। भारतासह जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांची वायुदलाची विमान आणि शस्त्रास्त्र यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलंय, तर 24 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे।